हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे कुकरमध्ये झटपट होणारी मटन बिर्याणी। तर आपण याला कुकर मटन बिर्याणी असं म्हणूया। तर चला सुरू करूया। सगळ्यात आधी आपण मिरची अद्रकची पेस्ट करून घेतली आहे आणि लसूणची पण, आणि आपण मॅरिनेट करून घेऊया। आधी मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्यामध्ये हे आपण वाटण घालून त्याला मॅरिनेट करून घेऊ। तर 1 चम्मच दही घातलेला आहे आणि बिर्याणी मसाला घातलेला आहे, धनेपूड, जिरेपूड, आणि आता आपण छान याला मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिट झाकून ठेवू। नंतर त्यामध्ये तिखट, थोडंसं ऑइल, आणखी एकदा मिक्स करून घेऊया छान। त्यानंतर आपण कांदा फ्राय करून घेऊया। कांद्याचे लांब असे काप करून घेतलेले आहे। आपण छान लाल होईपर्यंत ब्राउन करून घेऊया, फ्राय करून घेऊया। छान कुरकुरीत आणि लाल झाला पाहिजे कांदा। त्यासाठी लवकर लाल झाला पाहिजे कांदा, म्हणून आपण थोडं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे कांदा लाल व्हायला जास्त वेळ नाही लागत आणि क्रिस्पी पण होतो। बघू शकता आता आपला कांद्यांचा कलर चेंज झाला आहे, थोडा ब्राऊन झालेला आहे। याच्यापेक्षा थोडा आणखी जास्त ब्राऊन होऊ द्यायचं आहे अशा प्रकारे, आणि पटकन गॅस बंद करायचा आहे, नाहीतर कांदा जळण्याची शक्यता असते। आता आपण एका चाळणीमध्ये हे काढून घेऊया। अशा प्रकारे। आता बघू शकता अर्धा तास झालेला आहे, त्यामध्ये आपण थोडा फ्राय केलेला कांदा आणि पुदिन्याचे पानं घातलेले आहे, आणि आणखी एकदा आपण मिक्स करून घेऊ अशा प्रकारे। आता आपण इकडे बिर्याणीसाठी लागणारा भात पण तयार करून घेऊया। आता आपण तेलामध्ये थोडं तेजपान, जिरे आणि खडे मसाले घातलेले आहे। आता आपण हे मॅरिनेट केलेलं मटण घालूया आणि आपण छान असं परतून घेऊ। 2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। आणि आपल्याला कुकरमध्ये मटणचे 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आणि इकडे आपलं भात पण आपण रेडी करून घेऊया। पाणी आता छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये खडे मसाले घालून घेऊया आणि थोडं मीठ पण घातलेलं आहे, आणि थोडंसं ऑइल पण घालून घेऊया, आणि लिंबाचा रस पण घातलेला आहे, त्यामुळे आपली बिर्याणी छान, म्हणजे बिर्याणीसाठी लागणारा जो भात आहे तो छान मोकळा होणार आणि मऊ होणार। अशा प्रकारे आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे। पूर्णपणे शिजवायचे नाही आहे, 90% तांदूळ शिजल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचं आहे पाण्यामधून। मी इथे साधाच राईस वापरलेला आहे, तुम्ही वाटल्यास बासमती राईस वापरू शकता। साध्या राईसची पण बिर्याणी खूप छान लागते। आता आपलं हे मटण शिजलेलं आहे, 2 शिट्ट्या झालेल्या आहे, बघू शकता मस्त झालेले आहे, छान तर्री पण आलेली आहे। आपण थोडं मटणला तर्री म्हणजे रस्सा ठेवलेला आहे, त्यामुळे आपली बिर्याणी अशी हे नाही होणार, म्हणजे कोरडी नाही होणार। थोडी ग्रेव्ही असली तर ती सगळ्या भाताला लागते आणि छान होते। तर अशा प्रकारे आपण एक एक करून बिर्याणीचे 3 थर लावून घेतलेले आहे। स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस करायची आहे। आणखी एकदा आपण भात घालून घेऊया।
आणि असं छान पसरवून घेऊ सगळीकडे. वरून थोडं असं मी हळदीचं असं पाणी करून घेतलं आहे, त्यामुळे कलर छान येणार बिर्याणीला. आणि वरून असा कांदा घातलेला आहे आणि एकदा आणखी असं भाजीचा थर लावून घेऊया. अशा प्रकारे मी एक नंतर एक असं 3 थर लावून घेतलेले आहे बिर्याणीचे. अशा प्रकारे आता आपण कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर 5 मिनिटे होऊ देऊया. शिट्टी होऊ द्यायची नाही आहे, 5 मिनिट असं छान मीडियम आचेवर होऊ द्यायचं आहे. वाफ काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे बिर्याणी रेडी आहे. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब